शकतोय सुप्रिया सुळे यांना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। या ठिकाणी पालखी आलेली आहे आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी सुप्रिया सुळे या आलेल्या आहेत। याशिवाय सुनेत्रा पवार या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। सुपर काकांच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकत्र या ठिकाणी आल्या असल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय, बारामती मधली ही दृश्य आहेत। तुकोबा महाराजांची पालखी आलेली आहे आणि या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। याशिवाय सुनेत्रा पवार सुद्धा दाखल झालेल्या आहेत। या दोन्ही देखील एकत्र आल्या असल्यानं मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा या ठिकाणी रंगलेल्या आहेत। या ठिकाणी आपण बघितलेलं होतं, बारामतीमधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत जी आहे ती लोकसभेत झालेली होती, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय झालेला नव्हता आणि सुप्रिया सुळे या विजयी झाल्या। मात्र त्यानंतर पहिल्यांदाच आपण बघू शकतोय सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकत्र या ठिकाणी सोबत असल्याचं आपण पाहतोय। तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दोन्ही देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, आपण या ठिकाणी बघतोय सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे दोन्ही उपस्थित आहेत, सविस्तर माहिती द्याल या संदर्भात। नक्की आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंडपमध्ये 10 फुटाच्या अंतरावरती दोघी उभे आहेत। या ठिकाणाहून संत तुकाराम महाराजांची पालखी आता मुक्कामासाठी येणार आहे आणि दोघी या पालखीच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत। मात्र दोघींनी एकमेकांकडे पाहणं पूर्ण टाळेल आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सुप्रियाताई भजनामध्ये दंग आहेत, तर सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांशी आणि येणाऱ्या वारकऱ्यांशी बोलताना पाहायला मिळतात। दोघी समोरासमोर आहेत, कुठलंही भाष्य दोघींनी केलेलं नाहीये आणि सर्व वारकऱ्यांचं लक्ष या दोघी सध्या वेधून घेत आहेत। त्यामुळं देवाच्या दारात राजकारण नको अशी भावना जी आहे ती या दोघींची आहे आणि दोन्हीही भक्तीमध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद सागर, दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघू शकतोय तुकोबांच्या पालखीमध्ये नणंद भावजाई मात्र एकत्र सध्या दिसत आहेत। मात्र दोन्ही एकत्र असून सुद्धा त्यांनी एकमेकांसोबत बोलणं मात्र टाळलेलं आहे।